नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जत तालुक्यातील बेळूर येथे दीर्घकाळ चाललेल्या जमीन वादातून एका शेतकऱ्याचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जत पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत श्रीधर निगोंडा येडगोंड यांचा त्यांच्या नातेवाईकांशी सुमारे 7 एकर शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू होता। वाटणीपत्र झाल्यानंतरही संबंधित जमिनीच्या विक्रीवरून व सामायिक विहिरीच्या पाण्याच्या वापरावरून हा वाद चिघळला होता। या प्रकरणी श्रीधर यांनी सांगली येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता। त्यामुळे आरोपी प्रभाकर येडगोंड व गंगाधर येडगोंड हे त्यांच्यावर राग धरून होते। दरम्यान 30 मार्च रोजी सायंकाळी जत बेळूर रोडवरील सिद्धेश्वर हॉल समोर दोन्ही आरोपींनी श्रीधर यांना अडवून दगड व काचेच्या बाटलीने जबर मारहाण केली। या हल्ल्यात श्रीधर गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले। घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलाने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचे डाग दगड व काचेचे तुकडे आढळून आले। तसेच श्रीधर यांच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून प्रभाकर निगोंडा येडगोंड वय वर्ष 44 राहणार बेळूर याला ताब्यात घेतले आहे। तो मूकबधीर असल्याने त्याची चौकशी विशेष शिक्षकांच्या मदतीने करण्यात आली। तपासात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। दुसरा आरोपी गंगाधर येडगोंड सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे उपनिरीक्षक जीवन कांबळे व त्यांच्या पथकाने कामगिरी बजावली। तसेच अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले। दरम्यान या घटनेमुळे बेळूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जमीन वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे।